नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा, राज्य सरकारने 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी करण्यासंदर्भात एक अंतिम निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. म्हणजे त्यांनी आजचे मरण म्हणजेच उद्यावर ढकलेले आहे का, हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो. राज्यात आणि देशात शेतकऱ्यांना सर्वसाधारणपणे दरवर्षी नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागतं. पावसाने साथ दिली तरी शेतमालाला पुरेसा भाव न मिळाल्याने शेतकरी अडचणीत येतो. कधी पीक बहरात आले की हा पाऊस गायब होतो. एकूण शेतकऱ्यांच्या नशिबी निराशा आणि मनस्तापाचा दुसरं काही उरत नाही. अशा वेळी शेतकऱ्यांना सावरण्यासाठी सरकारला निर्णय घ्यावे लागतात. सध्या सरकारने 30 जून ही डेडलाईन दिली असली तरी सरकार योग्य प्रकारे कामाला लागेल यासाठी शेतकरी आंदोलकांना सरकारवर दबाव ठेवावा लागणार आहे. बऱ्याच वेळा आजचा विषय उद्यावर ढकलण्यासाठी अथवा एखाद्या विषयाचे गांभीर्य कमी करण्यासाठी अशा प्रकारची मुदत मागून घेतली जाते. ही राजकीय सोय आंदोलकांनी लक्षात घ्यायला हवी. महायुतीने शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार राज्य सरकारने आर्थिक सल्लागार प्रवीणसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून त्यांची थकीत कर्जांच्या विळख्यातून कायमस्वरूपी सोडवण्यासाठी म्हणजेच ही समिती नेमण्यात आली आहे असं एकंदरीत म्हणलं जातं. उपाययोजनांच्या अभ्यासपूर्ण शिफारसी ही समिती शासनास सादर करणार आहे. समितीने आपला अहवाल 6 महिन्यात सादर करावायचा आहे. खरे तर 20 वर्षाच्या कालावधीत विविध सरकारने आपल्या कार्यकालामध्ये कर्जमाफी केली आहे, पण सातत्याने अशा प्रकारे कर्जमाफी करून सुद्धा शेतकरी कर्जमुक्त झाला नाही, हे वास्तव आहे. शेतकरी वारंवार कर्जबाजारी होत आहे आणि हे कर्ज फेडण्याची आर्थिक परिस्थिती त्यांच्याकडे राहत नाही. उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. ती समिती शेतकरी कधीच कर्जबाजारी होणार नाही आणि घेतलेले कर्ज फेडण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण होईल याबाबत काही भरीव सुधारणा आणि शिफारसी सुचवेल अशी आशा आहे. गत वर्षी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या सर्वच घटक पक्षांनी आपापल्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल असे आश्वासन दिले होते. अनेक वेळा व्यासपीठावरून नेत्यांनी या आश्वासनाची घोषणा केली होती, पण सत्तेवर आल्यानंतर महायुतीच्या नेत्यांना या आश्वासनाचा विसर पडला का? लाडकी बहीण योजना आणि इतर योजनांमुळे सध्या राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कुठून पैसा आणायचा याची राज्य सरकारला चिंता आहे. हे कमी होते म्हणून की काय, राज्याला अतिरिक्त पावसाचा आणि अवकाळी पावसाचा तडाखा बसला. त्यामुळे राज्य सरकारने 8,000 कोटीची तातडीची आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली. या पार्श्वभूमीवर शेतकरी आंदोलकांच्या मागणीप्रमाणे तातडीने कर्जमाफी करण्याचा निर्णय घेणे अशक्य होते, पण या निमित्ताने महायुतीच्या नेत्यांना त्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण देणे हे सुद्धा महत्त्वाचे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2014 मध्ये सत्तेवर आले तेव्हा त्यांनी देशातील बळीराजाचे उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट केले जाईल अशी घोषणा केली होती, पण ही घोषणा प्रत्यक्षात आलीच नाही. महाराष्ट्र सरकारने सुद्धा आजचे मरण उद्यावर ढकलण्यासाठी 30 जून ही तारीख दिली असेल तर या विषयाला कधीच पूर्णवेळ मिळणार नाही. भविष्यात राज्य सरकारला आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी विविध प्रकारचे निर्णय घेऊन शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी पुरेसा निधी तिजोरीत जमा करावा लागेल. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या बाता मारणाऱ्या केंद्र सरकारला आर्थिक मदत देण्यास भाग पाडावे लागेल, कारण राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज 30 जून पर्यंत माफ केले जाईल असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले असले तरी कर्जमाफी हे सरकारपुढे मोठे आव्हान असेल. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 35,000 कोटीचा बोजा सरकारवर येणार असला तरी रिझर्व्ह बँकेच्या नियमावलीनुसार बँकेचे नुकसान होणार नाही या दृष्टीने सरकारला पावले टाकावी लागणार आहेत. राज्यात राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी तसेच ग्रामीण बँकेकडून शेतकऱ्यांना कर्जाचे वाटप केले जाते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे शेतकऱ्यांच्या 15 ते 16,000 कोटीच्या कर्जाची थकबाकी आहे. राष्ट्रीयकृत बँकांनी 18,000 कोटीचे कर्ज वाटप केले आहे. म्हणजे सुमारे 35,000 कोटीहून अधिक कर्जमाफीचा
बोजा सरकारवर येऊ शकेल. फडणवीस सरकारच्या 2017च्या कर्जमाफी योजनेचा सरकारवर 34,000 कोटीचा बोजा आला होता. या योजनेतील सर्व शेतकऱ्यांना अजूनही कर्जमाफी मिळालेली नाही. उद्धव ठाकरे सरकारच्या काळातील कर्जमाफी योजनेसाठी 22,000 कोटीचा बोजा सरकारवर पडला होता. कर्जमाफीच्या निर्णयाने बँकेचे आर्थिक नुकसान होऊ नये अशा सूचना रिझर्व्ह बँकेने यापूर्वी सरकारला दिल्या आहेत. कर्जमाफीबाबत केंद्र सरकारचे विशिष्ट असे धोरण नाही, परंतु कर्जमाफीचा निर्णय हा राज्य सरकारने घ्यायचा असतो अशी भूमिका केंद्र सरकारने संसदेत मांडली होती. रिझर्व्ह बँकेच्या नियमावलीचा विचार करूनच कर्जमाफी करताना राज्य सरकारला निर्णय घ्यावा लागणार आहे. आणि आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ही जी काही कर्जमाफी आहे ती कर्जमाफी एक निवडणुकीपूर्वीचं जसं काही विधानसभेच्या पुढे कर्जमाफीचा मुद्दा फडणवीस यांनी उचलला होता आणि आम्ही संपूर्ण कर्जमाफी करू असं देखील त्यांनी म्हटले होते. परंतु हा पण एक मुद्दा एक ह्या नगर परिषद किंवा जिल्हा परिषद किंवा नगरपालिका ह्या जे काही निवडणुका आहेत या निवडणुकीच्या पुढे दिलेला एक गाजर आहे का, हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो. अशी शंका सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे. तुम्हाला देखील ह्या कर्जमाफीबद्दल जे काही डेडलाईन दिलेलं आहे 30 जून त्याबद्दल तुमचं सुद्धा मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की कर्जमाफी होते की हे एक 30 जूनपर्यंतचं एक गाजर आहे का. हा एक तुमचा प्रश्न किंवा तुमचा मुद्दा, तुमचे मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.